Dear friends, once again we will see the derivation of Lens-Makers equation. Lens-Makers equationचं अजून सोप्या पद्धतीने डेरिव्हेशन मी डिस्कस करणार आहे. इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे 1/f इज इक्वल टू n-1 इन द ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2 हे इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. त्यासाठी वी विल कन्सिडर अ लेन्स. एक लेन्स आपण कन्सिडर करणार आहोत ज्याचे दोन रेडिया ऑफ कर्वेचर आहे R1 आणि R2 आणि त्या लेन्सचं जे मटेरियल आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n असं आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू द मीडियम. ही लेन्स आपण बारीक म्हणजे थिन असे ॲझ्युम करणार आहोत आणि त्याचा पोल हा P असा आपण ॲझ्युम करणार आहोत P. ओके सर, हा जो डायग्राम आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा डायग्राम मी आता ब्रेक करणार आहे आपल्याला हे डेरिव्हेशन समजून घेण्यासाठी. तर हा डायग्राम तुम्ही नीटपणे बघा अगोदर. हा डायग्राम थोडं कॉन्सन्ट्रेट करून बघा की काय हा डायग्राम आहे आणि आपल्याला इक्वेशन हे डिराईव्ह करायचं आहे या डायग्रामवरून. याच्यामध्ये ह्या डायग्रामवरून आपल्याला लक्षात येईल की हे ऑब्जेक्ट आहे O. ह्या लेन्सची दोन बाजू आहे. पहिली रिफ्रॅक्टिंग सरफेस आणि दुसरा रिफ्रॅक्टिव्ह सरफेस. म्हणजे A जिथे दिलेला आहे तो एक सरफेस झाला आणि B जिथे दिलेला आहे तो दुसरा सरफेस झाला लेन्सचा. आपल्याला माहिती आहे लेन्सचे दोन सरफेसेस असतात. ओके, ऑब्जेक्ट जो प्लेस केलेला आहे तो O या ठिकाणी प्लेस केलेला आहे. त्या ऑब्जेक्टची व्हर्च्युअल जे आपण रिफ्रॅक्शन होतं तर तो O टू A टू B आणि B टू I. म्हणजे आयला ही फायनल इमेज फॉर्म होते. फायनल इमेज आयला फॉर्म होते, इनिशियल ऑब्जेक्ट ओला फॉर्म होतो. हा C1 जो आहे तो याचा कर्वेचर आहे ह्या सरफेसचा, फर्स्ट सरफेसचा. आणि C2 जो आहे तो सेंटर ऑफ कर्वेचर ह्या सरफेसचा आहे. आणि अर्थातच पोलपासनं C1 पर्यंत R1 रेडियस ऑफ कर्वेचर आणि पोलपासनं P पासनं C2 पर्यंत त्याला आपण R2 असं म्हणतो. म्हणजे इकडे जर आपण मार्क केलं तर हा R2 झाला आणि इकडे मार्क केलं इथपर्यंत तो R1 झाला, रेडियस ऑफ कर्वेचर. आता आपल्याला डेरिव्हेशन कसं करायचं आहे तर डेरिव्हेशन करताना आपण अगोदर असं समजून चालूया की आपण फक्त एकच सरफेस आहे लेन्सचा. हा पहिला सरफेस आहे लेन्सचा आणि ह्या सरफेसवरती ह्या ऑब्जेक्टपासून जो रे आहे तो इन्सिडेंट होतो, तो इन्सिडेंट रे आहे. आणि हा रिफ्रॅक्टेड रे आहे. ओके, आणि याची जी इमेज फॉर्म होते बिकॉज ऑफ द स्पेरिकल सरफेस ती I1 या ठिकाणी फॉर्म होते. तर हा फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस पकडताना आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे, जो स्पेरिकल सरफेसचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे फर्स्ट स्पेरिकल सरफेस रिफ्रॅक्शनला. तसेच दुसऱ्या सरफेसच्या रिफ्रॅक्शनला सुद्धा आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. कुठला? हा फॉर्म्युला वापरायचा आहे. n2 मायनस n1/r इज इक्वल टू n2/v मायनस n1/u. याच्यामध्ये u हा ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, v हा इमेज डिस्टन्स आहे आणि r हा रेडियस ऑफ कर्वेचर आहे. आता लक्षात घ्या की जेव्हा फर्स्ट सरफेस असतो इकडे तेव्हा त्याचा इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स हा झाला तुमचा O पासून P पर्यंत, हा u झाला. आणि इमेज जी फॉर्म झाली आहे ती I1, त्याची डिस्टन्स झाला V1, त्याचा झाला V1. सो ऑब्जेक्ट डिस्टन्स इज u अँड इमेज डिस्टन्स इज V1. ओके, आता जो रिफ्रॅक्शन कुठून कुठे होतोय तर हवेपासनं तो ग्लासला जातो आणि मग रिफ्रॅक्ट होतोय. सो फर्स्ट इज n1 इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विच इज 1 आणि n2 इज हा जो सरफेस आहे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मटेरियल लेन्सच्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याला आपण n असं म्हणू. n2 इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स मटेरियल विच इज n. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स u, इमेज डिस्टन्स V1 या फॉर्म्युलामध्ये टाकल्यानंतर n2ला मी n टाकला, n1ला मी 1 टाकला हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. r हा R1 झाला कारण आपण फर्स्ट सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर पकडलेला आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. n2च्या ऐवजी n, v च्या ऐवजी V1 कारण इमेज डिस्टन्स V1 आहे, I1 इमेज झालेल्यामुळे त्याची करस्पॉन्डिंग डिस्टन्स V1 आहे आणि ऑब्जेक्टचा डिस्टन्स u आहे, दॅट इज u, आणि त्याचा हवेतला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे. सो वी गेट द फॉर्म्युला 1. ओके, आता अगदी सोपं आहे. आता आपल्याला काय करायचं तर दुसरा सरफेस कन्सिडर करायचा आहे. आता काय होतं की हा जो इमेज आहे, हा जो
दुसऱ्या सरफेसमुळे काय होतं तर इथे सुद्धा रिफ्रॅक्शन होतं. ओके, इथे सुद्धा रिफ्रॅक्शन होतं आणि ॲक्च्युअल इमेज हा जो रिफ्रॅक्टेड रे ॲक्च्युअल इमेज ही आयला फॉर्म होते आणि यासाठी हा जो I1 आहे दॅट सर्व्स ॲज अ ऑब्जेक्ट, दॅट सर्व्स ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. म्हणजेच याचं जे डिस्टन्स आहे ते बिकम्स, त्याचं डिस्टन्स किती V1 आहे, दॅट बिकम्स द न्यू ऑब्जेक्ट डिस्टन्स. न्यू कारण तो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. तर नवीन ऑब्जेक्ट डिस्टन्सच्या आपल्याला यूच्या ऐवजी V1 टाकायचं आहे, यूच्या ऐवजी V1 टाकायचं आहे. आणि इमेज कुठे फॉर्म झाली तर इथे फॉर्म झाली, तर त्याची जो डिस्टन्स आहे तो V आहे. ओके, दॅट इज द V. सो त्याचा इमेज डिस्टन्स इज V. फायनल इमेजचा जो आहे त्याला आपण V मानला, सो त्याची इमेज डिस्टन्स इज V. आता याच्यात जो पहिला सरफेस आहे रिफ्रॅक्ट कुठे होणार इथे पहिल्यांदा लेन्सला होणार. सो द N1 इज N ऑफ लेन्स. ओके, आणि N2 हवेमध्ये रिफ्रॅक्ट झाला तो. सो दुसरा सरफेस झाला हवा. सो N2 इज N ऑफ एअर इज 1. ओके, सो या फॉर्म्युलामध्ये आता आपल्याला N2च्या ऐवजी मी हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाकला, N1च्या ऐवजी मी लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाकला आणि R बिकम्स R2 कारण दुसरा सरफेस आहे त्याचा रेडियस ऑफ कर्वेचर R2 आहे. N2च्या ऐवजी 1 टाकला, V बिकम्स V. V हा V झाला आणि U हा ऑब्जेक्ट डिस्टन्स, व्हर्च्युअल ऑब्जेक्टचा डिस्टन्स झाला. जिथे अगोदर इमेज फॉर्म झाली होती बिकॉज ऑफ फर्स्ट सरफेस, सो व्हर्च्युअल ऑब्जेक्टचा डिस्टन्स झाला V1. आता हे तुम्ही फॉर्म्युलामध्ये टाकलं तर तुम्हाला हे एक्सप्रेशन मिळेल. याच्यामध्ये मी आता मायनस साईननी मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला इथे आणि इकडे मायनस साईननी मल्टिप्लाय केलं, तर इकडे मायनस साईन झालं, इकडे मायनस झाले, तर इकडे मायनस साईन झाल्यावर तर वरती N-1 आला आणि इकडे मायनस R2 झाला आणि 1/V मायनस N/V2. हा इक्वेशन 2 मी मानला. या इक्वेशन 1 आणि 2 ला तुम्ही ऍड केलं. आता हे पुढचं गणिताचा प्रश्न आहे, इथं फिजिक्सचा संबंध नाही. ऍड केलं तर काय होतं, हा N-1 कॉमन झाला, हा मायनस R2 1/R2 आणि इथे 1/R1. ओके, सो 1/R1. सो फॉर्म्युला झाला N-1 इन द ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2. हे ऍड केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की N/V1, ओके, N/V1 मायनस 1/U प्लस 1/V मायनस N/V1. ओके, तर हे ऍड केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल, इथे साईन बदललेली आहे. ओके, साईन बदललेली आहे, इथे साईन बदललेली आहे, इथे मायनसने मल्टिप्लाय केलं ना, तर तुम्हाला फायनली असं येतं, हे असं येतं की N-1 हे ऍड केल्यानंतर 1/R1 मायनस 1/R2 1/V मायनस 1/U 1/V मायनस 1/U. तर अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला ते ॲडिशन केल्यानंतर. आणि U जेव्हा इन्फिनिटीला असतो तेव्हा V बिकम्स द फोकल लेंथ. त्यामुळे हा तुमचा फायनल फॉर्म्युला आहे जो लेन्स मेकर्स फॉर्म्युला आहे. ओके, सो दिस इज हाऊ यू हॅव टू डिराईव्ह लेन्स मेकर्स फॉर्म्युला. म्हणजे जो लेन्स बनवणारे, जे चष्मे बनवणारे जे लोक आहेत, ओके, त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला अत्यंत उपयोगाचा आहे. ओके, दॅट्स इट. थँक्यू.